आमच्या इकडे तस्लिमा मंसूरी म्हणून ज्या पेशंट आहे त्यांची काल सकाळी 8:48ला डिलिव्हरी झाली. त्यांना डिलिव्हरी व्यवस्थित पार पडली. बाळाने पोटाची केली होती आणि आमच्या डॉक्टरांनी बाळाच्या डॉक्टरांनी त्यांना बघितलं होतं आणि त्यांच्या ह्याच्यानुसार बाळाला अर्धा तास ऑक्सिजनमध्ये ठेवण्यात आला, जो नॉर्मल प्रोटोकॉल आहे. त्याच्यानंतर बाळ व्यवस्थित असल्यामुळे आईकडे देण्यात आलं. बाळाला काल संध्याकाळी पण आमच्या डॉक्टरांनी बघितलं. आज सकाळी बाळाच्या आईने आमच्या डॉक्टरांना आणि सिस्टरांना जेव्हा सांगितलं की बाळाची काही हालचाल होत नाही आहे, तेव्हा आमच्या सिस्टरांनी आणि डॉक्टरांनी बाळाला तपासलं असता असं कळलं की बाळ मृत आहे म्हणून. त्या आईच्या म्हणण्यानुसार नंतर आम्ही सगळी चौकशी केली असता आईने सकाळी 5 वाजता बाळाला दूध पाजले होते. त्याच्यानंतर 8 वाजता साधारण त्यांच्या असं लक्षात आलं की बाळ हालचाल करत नाही आहे म्हणून. नॉर्मली जेव्हा बाळ पोटात शी करतं तेव्हा आहे ना, किती प्रमाणात त्यांनी शी केलेली किंवा बाळाचं काय श्वास घ्यायला काही त्रास होतोय का, श्वास नलिकेमध्ये ते गेलेलं आहे का, हे सगळ्या ह्याच्यावरनं आपण जज करतो की त्यांना बाळाला NICU लागतं का नाही लागत. तर जेव्हा आपल्याला असं कळतं की बाळाने पोटात शी केली आहे तेव्हा आपण बाळ जन्म व्हायच्या आधीच नातेवाईकांना तशी सूचना देतो की कदाचित अशा बाळांना NICU लागायची गरज असू शकते. पण शेवटी बाळ जन्माला आल्यावर की आपण त्याची पूर्ण तपासणी करून मगच ठरवतो की त्यांना NICU लागतंय का नाही. यांचं बाळ जे होतं ते व्यवस्थित होतं, त्याला काही खूप NICUची गरज लागत नव्हती आणि जेवढा गरज होती तेवढा ऑक्सिजन देऊन नंतर आपण बघितलं तर त्यांना नंतर ऑक्सिजनची गरज नव्हती. पण सध्याच्या वातावरणामुळे बऱ्याच बाळांना सर्दी वगैरे होते म्हणून आम्ही ऑक्सिजन नेब्युलायझेशन दिलेलं होतं आणि ऑक्सिजनची तशी काय बाळाला नंतर गरज वाटली नाही म्हणून त्यांना ती देण्यात आली नाही. त्यांची तक्रार करायचा त्यांचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल आमचं काही हे नाही आहे, ऑब्जेक्शन नाही आहे. आणि त्याच्याच करता आम्ही पण त्यांना असं सजेस्ट केलं की तुम्ही पोस्टमॉर्टमसाठी बाळाला न्या, जेणेकरून तुमचा पण जे काही असेल संशय असेल तो पण दूर होणार आणि आपल्याला काय ते त्याच्यामध्ये कळेल की एक्झॅक्टली काय झालं होतं. त्याचं प्रोसिजर पण आपण सुरू केलेलं आहे.